विनेश फोगटचे वजन 100 ग्रॅम अधिक भरलंय हे जे काय मीडियामध्ये सांगत आहेत ते पूर्णपणे खोटं आहे। खरी गोष्ट अशी आहे की विनेश फोगटचे वजन 2 किलो 100 ग्रॅम जास्त भरलं होतं। ऑलिम्पिक संघटनेने केवळ 100 ग्रॅमचा उल्लेख यासाठी केला की 50 किलो गटासाठी जास्तीत जास्त वजन मर्यादा 52 किलोपर्यंत आहे। विनेश फोगट ही मूळची 53 किलो वजनी गटाची खेळाडू। तिला ही खात्री होती की ऑलिम्पिकमध्ये आपण काय 53 किलो वजनी गटात जिंकू शकत नाही। त्यात विनेश भारतातच 53 किलो गटातील पात्रता फेरीतच हरली। परंतु विनेशने भारतीय कुस्ती महासंघाला हाताशी धरून 50 किलो वजनी गटात राजकीय दबाव आणि चुकीच्या पद्धतीने प्रवेश मिळवला। याचं कारण एकच की हा वजनी गट सोपा असतो आणि या वजनी गटातील महिला खेळाडू या वयाने लहान व अनुभवाने पण कमी असतात, त्यामुळे त्यांना पराभूत करणं सोपं असतं। खरं पाहायला गेलं तर विनेश फोगट आणि भारतीय कुस्ती महासंघाने कट कारस्थान करून भारतातील दुसऱ्या महिला कुस्तीपटूची संधी हडपली, याकडे सर्वांचंच दुर्लक्ष होते। 53 किलो वजन असूनही विनेश फोगटची 50 किलो गटासाठी निवड झालीच कशी? खरं तर महिला कुस्तीपटूंना वयाच्या 27-28 नंतर वजन वाढवणं सोपं असते, परंतु वजन कमी करणं खूप अवघड असते। विनेश फोगट ही एकमेव खेळाडू होती की जिने स्वतःची मनमानी करून वैयक्तिकरित्या प्रशिक्षक, डॉक्टर आणि पोषण तज्ञांची नियुक्ती केली। इतर कोणत्याही खेळाडूला अशी परवानगी देण्यात आलेलीच नव्हती। जर यानंतरही वजनामुळे तिचं आव्हान संपुष्टात आलं असेल तर यात दोष कुणाचा? ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत देशाने करोडो रुपये खर्च करून आपल्या वजनावर नियंत्रण ठेवू न शकलेल्या विनेश फोगटने देशाची माफी मागायला हवी। तिच्या स्वतःच्या चुकीमुळे भारताला पदकापासून दूर राहावं लागले। खाण्यापेक्षा खेळावर जास्त भर देणारा दुसरा खेळाडू तिथे पाठवला गेला असता तर आजचं चित्रच वेगळं असतं। विनेश फोगटने ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्यासाठी एका गरीब शेतकरी कुटुंबातील नवोदित कुस्तीपटू मुलीचा बळी दिला आहे आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून शिवानी पवार आहे। बजरंग पुनिया आणि रवी दहिया यांचा कित्ता गिरवत 2021 बेलग्रेड मधील U23 वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये रौप्य पदक मिळालेली शिवानी पवार गरीब शेतकरी कुटुंबातून येत असल्याने गावोगावी होणाऱ्या दंगल आखाड्यांमध्ये भाग घेऊन पैसे गोळा करत ट्रेनिंग घेऊन इथपर्यंत पोहोचली होती। शिवानीने राष्ट्रीय खेळांमध्ये आतापर्यंत 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावले आहे। विनेश 53 किलो चाचणी फायनल मध्ये 10-0 ने हरल्यानंतर 50 किलो मध्ये शिवानी पवार या अशा होतकुरू मुलीचा 11-6 ने विनेशने हरवले आणि 50 किलो वजनी गटात खेळायला गेली। आज जर प्रामाणिकपणे विनेश तिच्या वजनी गटात म्हणजे 53 किलो मध्ये खेळायला गेली असती तर ही नामुष्की ओढवलीच नसती व शिवानी पवार ही 50 किलो वजनी गटात सिलेक्ट होऊन ऑलिम्पिक सारख्या मुख्य स्पर्धेला मुकली नसती। तुमचं यावर काय मत आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा।